हाय नमस्कार, मी मयुरी आणि माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. रात्री पण मी व्हिडिओ टाकलेला, शॉर्ट व्हिडिओ. संभवला माझ्या बरं नाही तो व्हिडिओ टाकला, पण काही जणांचं खूप अशी कमेंट आली होती. काही जण हसत होते, तर त्यांना मुलं आहेत का नाही माहीत नाही, की मुलांच्या दुखण्यावरती पण हसत असतात. ही सोशल मीडिया कशी आहे बाबा, लय अवघड आहे. सोशल मीडियावरची सगळीच लोक वाईट नाही आहेत, तर खूप लोक चांगली पण आहेत आणि काही लोकांना खोटं पण वाटतंय. तर मला काय त्याच्याशी काय घेणं नाही आणि मी खोटं बोलतच नाही. तो त्यांचा एक गोड गैरसमज आहे, त्याचं जो मला घेणं देणं नाही आहे. त्यांना जसं वाटेल तसं, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तर बघा आजचा दिवसाचा रुटीन कसा माझा गेला. रात्री तर बघा, रात्रीच मी शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्येच संभवला खूप ताप होता दाखवलेला मी, की मग मी रात्री त्याला थंड पाण्याच्या मिठाच्या घड्या केल्या आणि त्या तिला डोक्यावर ठेवल्या. त्याच्यानंतर डोक्याला पायाला वगैरे बाम लावून त्याला झोपवलं. असं 2 वेळा उठली होती रात्री. तरी पण काय झालं फरक नाही. औषध दिलं होतं तरी फरक नाही पडला. ताप तर खूप होतं. तापेमध्ये असलं ओरडत होतं ना, काय विचारू नका. लेकरू ओरडतं तर कुठं आपल्याला झोप लागते आणि काय. मग सकाळी उठली 6:45ला. तर मी 6:45ला उठत नसते आणि डेली लवकर उठत असते, पण आज रविवार होता म्हणून मी थोडा उशिरा उठले. आणि सकाळी उठले, पहिले झाडू वगैरे मारत असते. उठल्यावरती पहिले झाडू मारलं आणि तिथून मग अंथरुणं काढून झाडू वगैरे मारून घेतलं आणि अंघोळीला पाणी ठेवलं. तिघांनी आम्ही आंघोळ्या केल्या, नाश्ता वगैरे केला. चहा बिस्किटच खाल्ला, तरी पण काही संभवने चहा बिस्किट खाल्ला नाही. त्याला तापेमुळं खाऊ वाटत नाही. काय तापे तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, तापेचा तोंड असलं की तोंडाला चव नसते तापामुळं. मग तिथून आमच्या इथे एक डॉक्टर आहे चिपळूणकर, त्यांच्या इथं मी काहीतरी 9:30 पावणे झाले गेले आणि मग त्यांनी काही इंजेक्शन दिले नाही. त्याच्यानंतर त्यांनी फक्त गोळ्या दिल्या तापेवरच्या आणि बाहेरची मेडिसिन लिहून दिली. तर तुम्हाला दाखवते मी बाहेरची मेडिसिन लिहून दिली. काही लोकांना खूप खोटं वाटते, तर मग खोटं बोलून मला काय करायचं आहे सांगा बरं. खोटं बोलून मला कोण पुरवणार आहे का. आणि मलाही माहिती आहे की आपण एक शब्द खोटं बोललं तर पूर्ण आयुष्यभर त्या एका शब्दासाठी खोटं बोलायला लागतं. काय करायचं खोटं बोलून माझं कोण करणार आहे का. माझ्या लेकरांचं बाळांचं माझंच मला करावं लागणार आहे. कोण करणार आहे उठून आणि काय करणार आहे. आणि खोटं बोलून काय हे पडणार आहे, काहीच उपयोग नाही. तर बघा तुम्हाला दाखवते मेडिसिन. बाकीच्यांना काही समजू दे. काही लोकांना लेकरं बाळं नसतील, त्यामुळं लेकरांचं दुःख काय आहे, त्यांचा आजार काय आहे ते काहीच कळत नाही. कारण की आपली जेव्हा मुलं आजारी पडतात ना, तेव्हा निम्मा आजार आपल्याला आल्यासारखं वाटत असतं. कुठल्याही आईवडिलांना बघा, आपला आजार आपण सहन करू शकतो, पण मुलं आजारी पडली ना तर ती पण आजारी पडतात. त्यांचा निम्मा आजार आपल्यावरती आल्यासारखं वाटतो. प्रत्येक आईवडिलांचं असंच आहे. तर हा औषध दिलं आहे बघा, एक औषध दिलं आहे त्याला, खोकळा आहे म्हणून. आणि गोळ्या त्याने थोड्याच दिल्या नाहीत. हे बघा, ह्या गोळ्या घेतलेल्या 3-3च गोळ्या दिलेल्या आहेत. त्यातली 3 म्हणजे पावर आहे जास्त बरं त्या गोळ्याला. मला अर्धी दिली मी. हे बघा, ह्यातल्या 5 दिले नाहीत. पावरच्या अर्धी दिली आणि अर्धी ह्याच्यातच ठेवली आहे बघा. आणि ह्या त्यांच्याकडच्या तापेवरच्या गोळ्या दिलेल्या त्याने, तापेवरच्या गोळ्या. तर आत्ता पण मी त्याला कॉल केलेला, संभवला आत्ता पण ताप आहे. तर त्याने सांगितली 3 चौथ गोळी द्या, म्हणजे अर्धी आणि परत पाव तुकडा अशी गोळी द्या. मग आता परत दिल्याने आता झोपलाय परत. झोपूनच आहे बघा, झोपूनच आहे. तुम्हाला दाखवते, अजिबात उठला नाही आहे, उठतच नाही आहे बघा. तिकडच्या रूमची लाईट लावली नाही मी. तर बघा झोपलाय, हे इथे बसले आणि तो झोपलाय तिकडं. बघितलं का, तिकडं झोपू नये. लोकांना सगळ्यांना खोटं वाटते म्हणून उठतच नाही. कालपासून दिवसभर रात्रभर नुसता झोपलाय, उठायचा प्रयत्न करतच नाही. दुपारी पण जेवण फक्त अर्धी भाकर खाल्लं नाही. काय करायचं. मी पण सकाळी दुपारचं बघा, त्याच्यानंतर तिथून आले. आज आता हा आपला व्हिडिओ जरा थोडा लॉंग होईल. तिथून मग आले, डॉक्टरच्या इथून आले, कपडे धुतले, फरशी पुसली, किचन आवरलं, भांडी घासली, भात घातलं, देवाची पूजा वगैरे करून झाली सकाळी. त्याच्यानंतर मी बाहेर गेले, त्याला काय पाहिजे होतं ते आणलं, परत ते केलं सगळं वाटपापासून. त्याच्यानंतर आम्ही जेवलं किती वाजता, 2:30-2:45ला काहीतरी जेवण झालं. त्याच्यानंतर परत भांडी घासली. मुलं असल्यावर परत 2-3 वेळा फरशी होती पुसून, काय सांगायचं नाही. परत मी भांडी घासलेली दुपारची.
हे बघा परत इथेच आहेत, अजून काढली पण नाही भांडी. आणि थोडा वेळ नाही का किती 4-4:30 वाजले सगळे काम आवरेपर्यंत. 4:30 वाजले. मग तरी पण दोन्ही मुलं मला म्हणतात मम्मा झोप. म्हटलं मी झोपून कामं कोण करणार. आता मग थोडा वेळ झोपली 4:30-4:45ला. उठली परत 5 वाजता. ह्याला त्याला ताप आलेला परत, म्हणून डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांना फोन करून परत त्याला औषधं गोळ्या दिल्या. बाहेरचे कपडे आतमध्ये घेतले रशीवरती. तुम्हाला तर माहिती होतं वाळलेले कपडे लेडीजचं कसं असं, वाळलेले कपडे हे कपडे काढल्याशिवाय ते कपडे वाळत नसतात, असं इकडचं तिकडचं केल्याशिवाय. मग त्याच्यानंतर झाडू वगैरे मारला, आता देवाचा दिवा लावला आणि म्हटलं चला एक आपलं शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ टाकूया. बघा देवाचा दिवा आपण लावला, तुम्ही बघू शकता. बघितलं का? तर चला बाय बाय सगळ्यांना, भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर असं गेला माझा दिवस पूर्ण, बरं का. पूर्ण मला आज कळलंच नाही पूर्ण दिवस कसा गेला तो. पूर्ण दिवसाची रुटीन अशी चालू आहे, काम काम काम. आणि मला एवढा त्रास होतो, मी डॉक्टरांकडे गेली होती. त्या डॉक्टरांकडे त्यांना मणक्याचं दाखवत होते, पण त्यांना सकाळ सकाळ त्यांचं ते डॉक्टर आहेत ना त्यांच्या हॉस्पिटलला जात असतात. त्यांचा टायमिंग झाला होता 10चा हॉस्पिटलला जायचं. मग ते म्हणले होते दुपारनंतर या, आम्ही घरी असतो, येतो दुपारनंतर हॉस्पिटलमधून. पण मी काय केलेच नाही, कारण की थोडेफार पैसे शिल्लक आहेत माझ्याकडं, म्हणजे 1001 रुपये पण नसतील शिल्लक आता. लेकरांमुळे मी खरी परिस्थिती सांगते. मुलांमुळे माझ्याकडे पैसे हातात जास्त राहत नाही, पैसा मी एवढी श्रीमंत पण नाही आहे. तर आज सकाळी संभावलं 500 रुपये गेले, मेडिकलमध्ये गेले 250 का 300 रुपये गेले मेडिकलमध्ये. त्याच्यानंतर डॉक्टरची फी घेतली, डॉक्टरची 500 रुपये गेले. आणि 500-700 रुपये म्हणजे 1000 रुपये होते माझ्याकडे शिल्लक, त्यातले आत्ता फक्त 500 रुपये शिल्लक आहेत माझ्याकडे. आणि सकाळी काय लागेल ते बघा, पावडर वगैरे आणली मी, ह्याची तांदळाची पावडर आणली. आज तांदूळ पाकळायचे होते, तर तांदळाला पावडर लावायची होते, ते राहिली पावडर लावायची. अजून काहीतरी काय काय आणलं मी मेडिकलमधून, बरंच काय काय आणलं. मला डोकं चालं ना, डोकं चालं ना बघा माझं काय मेन म्हणजे. कारण की ह्या टाकीला आहे ना 3 टाक्या तांदळाच्या भरलेल्या मी, 3 गोणी एकदाच भरलेल्या तांदळाच्या. एक भाकरीची गोण भरलेली, एक गावठी तांदळाची आणि एक आपला रेग्युलर तांदूळ आणले होते 50 रुपये किलोने. अशा 3 गोणी भरलेल्या तांदळाच्या. त्यातली एक गोण टाकीमध्ये ते बहिणीने दिलेली ना मला तांदूळ, गावठी तांदूळ बहिणीकडे घेतलेले. त्या तांदळाला काही संभवने हात लावला, त्या आळी पकडली. ते म्हटलं आज पाकडणार होते जरा, आणि त्याला ही पावडर लावली होती. पावडर लावलीच होती, पण त्यांनी ओले हात लावल्यामुळे परत ही पावडर आणली. तर उद्या टाईम भेटला तर लावून टाकणार आहे बघा. आणि मला एवढं दुखतं आहे ना, एवढं दुखतं आहे, त्यामुळे मी म्हटलं ना तुम्हाला डॉक्टरकडे जाणार होते, त्या डॉक्टरला संध्याकाळी जाणार होते, पण नाही गेले. म्हटलं आता 400-500 रुपये आहेत माझ्याकडे शिल्लक. तर म्हटलं संभवला लागले आहे काहीच वेळ पोरांना काय झालं तर मग ते ठेवावे, कारण की मुलांसाठी पैसे जातात माझ्याकडे पैसे शिल्लक राहत नाही. तुम्हाला तर माहिती आहे शिक्षण पाणी मुलांचं सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे पैसे राहत नाही शिल्लक. लहान लेकरं 2 जण असल्यामुळे मला काय कोणी काय समजायचं ते समजा. मी वाईट आहे का चांगले आहे ते माझं मला माहिती आहे, बाकीच्यांचं मला काही घेणं देणं नाही. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं तर हे तुमचं सगळं गोड गैरसमज आहे, कारण की सगळीच लोकं सारखी नसतात. हातापायाची बोटं सारखी आहेत का, तसं प्रत्येकाचे विचार प्रत्येकाचं हे वेगवेगळे असतात. तर माझं काय ते माझं मला माहिती आहे. प्रत्येकाच्या घरी नसतं जसं बाबा हा एक श्रीमंत आहे, समोर जे वाईट कमेंट करताना वाटतं मी श्रीमंत आहे, माझ्या लाईफमध्ये काहीच टेन्शन नाही, काहीच नाही, नो टेन्शन मी आहे. त्यांना काही गरिबाची जाणीव होणार नाही किंवा टेन्शन काय असतं हे त्यांना कधीच कळणार नाही. पण जे गरिबातून आल्यावरती आणि जो आयुष्य म्हणजे सुरुवातीपासून त्याच्यावरपर्यंत संघर्ष करतो आहे त्याला माहिती आहे की संघर्ष काय असतं. त्याला म्हणतात ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बाकी काय मला बोलायचं नाही. तर चला बाय बाय सगळ्यांना.